नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. कालचा दिवस म्हणजे शुक्रवारचा दिवस इराण युद्धामध्ये अतिशय अविस्मरणीय ठरला आणि त्याचं कारण असं, की अमेरिकेचं एक विमान F-15E हे पाडण्यामध्ये इराणला यश आलं. ते इराणनी पाडलं, की स्वतःच्या काही यांत्रिकी कारणावरून बिघाड झाल्यामुळे पडलं. याबद्दल सध्या तरी मौन पाळलं जातंय. इराण जरूर दावे करतंय, की आम्ही पाडलं, परंतु अमेरिकेने मात्र तसं काही सांगितलेलं नाहीये. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे विमान पडलं ते इराणच्या हद्दीत पडलं, पण तरी सुद्धा नेमकं कुठे पडलेलं आहे, ह्याचा पुरावा किंवा तुम्हाला ठाव ठिकाणा आज एकाही वृत्तामध्ये दिसणार नाही. म्हणजेच विमान जिथे पडलं, ती जागा आजही गुप्त राखण्यात आलेली आहे आणि त्याचं कारण उघड आहे. असं म्हटलं जातं, की जे विमान पडलं त्याच्यामधून ते बरंच खाली आलं होतं आणि ते अशा उंचीवरती आलं होतं, की याचा अर्थ असा, की आतमधला वैमानिक आणि त्याच्यासोबतचा गनर हे दोघांनीही सुखरूपपणे ते त्या विमानातून खाली त्यांनी उड्या टाकल्या असतील. अशी एक शक्यता वर्तवली गेली आणि ह्याला जोडूनच अमेरिकेने ह्या वैमानिकांचा शोध करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच्यासाठी त्यांची हेलिकॉप्टर्स तिथे पोहोचवली गेली. हे जे दोघे जण उतरले, त्यांच्यामधल्या एकाला शोधून काढण्यामध्ये यश आलं आणि त्याला सुखरूपरित्या परत एकदा अमेरिकेच्या तळापर्यंत सुद्धा नेण्यात आलं. अशी काही वृत्तांनी केलेली कन्फर्मेशन आहे. दुसऱ्याचा ठाव-ठिकाणा अजून लागलेला नाहीये, हेही सांगितलं गेलेलं होतं. आता गंमत बघा तुम्ही, की ह्या सगळ्या घटना ज्या आहेत, त्या काय-काय दाखवतात. समजा तुम्ही कबूल केलत, की हा इराणनी हल्ला केला आणि त्यांच्या माऱ्यामुळे हे जर का विमान पडलेलं असेल, तर मग ट्रम्प यांनी काही तासांपूर्वीच जो दावा केलेला होता, की इराणवरती आमची एअर सुपिरियॉरिटी आहे. त्याचं काय? तुमची विमानं ही बिनधोक इराणच्या हद्दीमध्ये फिरू शकायला पाहिजेत खरं म्हणजे. तसं तर झालेलं दिसत नाहीये. इथे विमानावरती हल्ला केल्याचं गृहीत धरलं गेलेलं आहे. आणि त्याच्यातून हे दोघे जण जेव्हा वाचवले गेले, तेव्हा काही मी व्हिडिओ बघितले त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं, की आमचे वैमानिक असतात, त्यांना पूर्ण शिक्षण दिलेलं असतं. ते जिथे कुठे उतरतील तिथे अ, स्वतःला बेमालूमपणे कसं वागायचं तिकडे म्हणजे अदृश्य नाही म्हणता येणार, परंतु लोकांच्या सहजासहजी नजरेला न पडता सुद्धा जिवंत राहण्याचे जे काही सगळं तंत्रज्ञान, कौशल्य आहे ते त्यांना शिकवलेलं असतं. त्यांच्यासोबत त्यांची सामग्री असते तेव्हा हे दोघे जे खाली उतरले, ते स्वतःचा जीव वाचवू शकतील आणि जोपर्यंत तिथे त्यांच्या सुटकेसाठी गेलेलं तपास पथक त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत ही माणसं तग धरतील त्याच्यासाठी त्यांचं प्रशिक्षण आम्ही पूर्ण केलेलं आहे. असा दावा सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये बघितला आणि त्याला जोडूनच काही तासातच अमेरिकेच्या जे शोधासाठी त्यांच्या गेलेल्या हेलिकॉप्टरनी वैमानिकाला मात्र सुखरूप परत आणलं. ही बातमी ही थोडीशी सुखावह आहे. आता दुसऱ्याचा शोध चालू आहे. ह्या बातम्या येतायत तोपर्यंत होर्मुझच्या आखातामध्ये आणखी एक वॉर्थॉग नावाचं त्यांचं A-10 विमान पाडलं गेल्याचं बातमी आली. तेव्हा कालचा संपूर्ण दिवस हा मी म्हणेन, की अमेरिकेसाठी फारसा काही चांगला गेला नाही. कल्पना नुसती करा, की ही बातमी आली त्याच्यानंतर इराणने दावे तर ठोकले. त्यानंतर टीव्हीवरून असं प्रसृत केलं गेलं, की ज्याला कोणाला हा वैमानिक मिळेल, त्यांनी त्याला जिवंतपणे ताब्यात घ्या आणि सरकारच्या हवाली करून टाका. त्याच्यासाठी तुम्हाला इनाम दिलं जाईल आणि ते इनामाची घोषणा सुद्धा केली गेली. यानंतर असं म्हणतात, की इराणची जनता जी आहे, ती आपापल्या विभागामध्ये म्हणजे जिथे पडलं आणि लोकांना दिसलं ते सगळे अवशेष जे पडलेले आहेत, त्याच्या अनुषंगाने माग घेत जनता तिकडे आता फिरते आहे. असं सांगितलं डोंगराळ प्रदेश आहे त्याच्यामुळे कदाचित वेळ सुद्धा लागेल. पण कल्पना करा तुम्ही, की जर का असा माणूस त्यांच्या हातात लागला इराणी माणसांच्या, तर काय होईल? सरकारने इराणचं सांगितलेलं आहे, की त्याला कुठलीही अपाय करू नका, इजा करू नका आणि सरकारच्या स्वाधीन करा. पण त्यानंतर त्याचं काय होणार हा प्रश्न आहे.
एक जण सुखरूप परत आला, दुसऱ्याचं काय? आणि त्याला सोडवण्यासाठी आता आणखी काय-काय करावं लागेल? जर का अजूनपर्यंत तरी मी दुसरी बातमी वाचली नाही, की दुसऱ्याला वाचवण्यात यश आलेलं आहे म्हणून. किंवा इराणने सुद्धा असं जाहीर केलं नाहीये, की आम्ही त्याला ताब्यात घेतलाय. याचाच अर्थ असा, की तो अजूनही कुठेतरी लपून बसलेला आहे. कदाचित त्यांनी स्वतःचा जीव वाचवलेला आहे आणि मदतीची विमानं आपल्यापर्यंत पोहोचतील, अशी तो आशा करत असेल. पण नुसती कल्पना करा, जर का असा माणूस इराणच्या हातामध्ये लागला, तर ट्रम्प ह्यांची सगळी युद्धाची स्ट्रॅटेजी आहे, ती अपसाइड डाउन होईल. उलट-सुलट होऊन जाईल. कारण त्यानंतर त्या वैमानिकाला वाचवणं ही प्रायोरिटी बनून जाईल. ही प्राथमिकता बनेल आणि त्यासाठी इराणशी वाटाघाटी कराव्या लागतील. इराण तर वाटाघाटी करायला तयार नाही आणि ह्यांचा तर हात दगडाखाली सापडलाय. ही परिस्थिती जी आहे ती अत्यंत बिकट आहे आणि जे सांगितलं गेलेलं होतं, की तुम्हाला ग्राउंड इन्व्हेजन करू नका, ग्राउंड ॲक्शन घेऊ नका. बूट्स ऑन ग्राउंड तर तुम्हाला करता येणार नाहीये. पण त्या सगळ्याला फाटा देऊन काहीतरी उद्योग चालवाय असं मी आणखी ऐकलं, की अमेरिकन जनरल्सनी ट्रम्पकडे एक प्लॅन सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये इराणचे जे 450 किलो एनरिच युरेनियम, समृद्ध युरेनियम जिथे कुठे ठेवलेलं आहे, ते साठे आम्ही कसे उचलून आणू शकतो, त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, याची संपूर्ण प्लॅन बनवला गेलेला आहे. योजना बनवली गेली आहे. म्हणजे जसा ओसामा बिन लादेनला उचलून आणला, तसं आम्ही हे करू, हे ट्रम्पसमोर सादर केलं आणि त्याच्यावरती काय झालंय माहिती नाही. त्याच्यावर कार्यवाही करायची ठरली का नाही ते माहिती नाहीये. पण त्यामधल्या ज्या अडचणी आहेत, त्या अडचणी तुम्हाला ह्या एका साध्या घटनेतून दिसून येतील, की हे एवढं मोठं ऑपरेशन जे करायचं म्हणतायत सगळं एनरिच युरेनियम रिट्रीव्ह करायचं, ते तितकंसं सोपं आहे असं बिलकुल दिसत नाही. पण त्या मोहामध्ये ट्रम्प पडू शकतात हे मात्र सत्य आहे. जोपर्यंत इराणच्या ताब्यामध्ये ते एनरिच युरेनियम आहे, तोपर्यंत आता त्याला म्हणतो ना, जखमी झालेला सिंह आहे इराण हा आणि त्याच्या हातात असं युरेनियम अजूनही ठेवणं, ही सर्वात मोठी धोक्याची बाब असू शकते. म्हणजेच आता ते युरेनियम हातात घेईपर्यंत अमेरिकेला युद्ध थांबवता येणार नाही आणि त्यातले धोके जे आहेत, ते कालच्या घटनेने आपल्याला दाखवून दिलेले आहेत. यानंतर तरी ट्रम्प हे सल्ल्यासाठी कोणाकडे जातात आणि योग्य सल्ला पाळतात का? असे प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनात येतील. मला वाटतंय आमच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारताची किती विमानं पडली? म्हणून महाशय कधी आधी त्यांनी सुरुवात 2 पासून केली, मग 4 झाले, 6 झाले, 7 झाले, पता नाही 10, 11, 12 कितीही सांगू शकतात ते. भारताची विमानं पडली. स्वतःच्या विमानांचं काय? ही सगळी आक्रमण सुरू झाल्यापासून अमेरिकेला किती नुकसान सोसावं लागलेलं आहे ह्याचा हिशोब कोणीतरी त्या ट्रम्पकडे मागायला पाहिजे. आणि ही सगळी जी कारवाई केली ती खरोखरच त्यांच्या लष्करी जनरल्सनी केली होती का? त्यांच्या सल्ल्यानुसार ट्रम्प वागलेत, की स्वतःच्या प्लॅननुसार सगळं पुढे चालू आहे? हे कळायला मार्ग नाहीये. कारण त्याची जी उलथापालथीची लक्षणं आहेत, ती तुम्हाला दुसऱ्या एका बातमीमध्ये दिसतात आणि त्या बातमीमध्ये अनेक जनरल्सना डच्चू दिला गेलेला आहे. त्याच्यावरचा व्हिडिओ जरूर बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.